नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आपण आता सध्या उन्हाळ्यातील वाळवणातील पदार्थ बघत आहोत। तर त्यामध्ये आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवलेले आहेत, बाजरीच्या खारुड्या बनवलेल्या आहेत आणि आता आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड। एकदम झटपट हे पापड बनतात, तसेच टेस्टला सुद्धा खूप छान लागतात आणि फुलतात सुद्धा खूप छान। एकदम सोपी रेसिपी आहे। फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राइब तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर भारतीज रेसिपी कॉर्नरला लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। सुरुवातीला आपण पापडसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। बघा, इथे हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे मी। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक मोठी वाटी साबुदाण्याचं पीठ। हे एकदम ऑप्शनल आहे, माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे 3 ते 4 बटाटे मी साल काढून छान उकडून घेतलेले आहे आणि मॅश करून घेतलेले आहे। त्यानंतर हा अर्धा किलो साबुदाणा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता। 5 ते 6 तासात सुद्धा छान साबुदाणा भिजतो, परंतु मी रात्री टाकलेला होता। साबुदाणा छान भिजलेला आहे। आता इथे 1 लिटर पाणी मी गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे। तर पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। फक्त साबुदाणा आणि बटाटा जरी शिजवायला टाकला तरी सुद्धा ह्या पापड्या होतात, परंतु माझ्याकडे साबुदाण्याचं पीठ शिल्लक उरलेलं होतं म्हणून मी ते ह्या पापड्यामध्ये वापरणार आहे। आता 1 लिटर पाणी मी इथे गॅसवरती तापवायला ठेवलेलं आहे। यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। बघा, तुम्ही शेंदे मीठ खात असाल तर शेंदे मीठ टाका, किंवा जर तुमच्याकडे साधं मीठ खात असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। बरेच जण याच्यामध्ये मिरपूड सुद्धा घालतात, ती सुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। बघा, गरजेनुसार यामधील मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यावरती आणि छान उकळी येऊ द्यायची आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकता छान आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जो साबुदाणा भिजत घातलेला होता रात्रभर तो सर्वप्रथम याच्यामध्ये टाकायचा आहे। बघा, साबुदाणा आपला छान फुललेला आहे। आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये हा ॲड करायचा आहे। आता आपला साबुदाणा खाली बुडाला लागू नये म्हणून आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याला छान हलवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये साबुदाणा टाकल्यामुळे बघा, आपला जे आधण होतं पाण्याचं ज्याला उकळी आली होती ते आता थोडा थंड साबुदाणा असल्यामुळे थंड झालेला आहे। तर सर्वप्रथम या साबुदाणा टाकल्यानंतर साबुदाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने सतत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये साबुदाण्याच्या गाठी होणार नाहीत, गुठळ्या होणार नाहीत किंवा एकमेकाला आपला साबुदाणा जागेवरच चिकटणार नाही किंवा पातेल्याला चिकटणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। तर याला छान आता उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता साबुदाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्या।
आणि जो साबुदाणा आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याच्या गाठीसुद्धा नाही झालेल्या आहे आणि चिकटलासुद्धा नाही आहे. तर कारण याला सतत चमच्याच्या साहाय्याने मी असं हलवत राहिलेलं आहे. बघू शकता साबुदाणा छान फुललेला आहे, उकळलेला आहे. 5 मिनिटं मी असाच पाण्यामध्ये सुरुवातीला हा साबुदाणा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर जे साबुदाण्याचं पीठ आहे ते मी याच्यात सोडत आहे. हे एकदम ऑप्शनल आहे, मी परत परत सांगत आहे. तर हे पीठ मी याच्यामध्ये छान सोडून घेत आहे. तर हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते खूप बारीक आहे आणि साबुदाणा पहिले चिकट असतो, त्यामुळे याच्या गाठी होण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे इथे थोडं श्रमाचं काम आहे. सतत चमच्याच्या साहाय्याने छान पद्धतीने हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जसं आपण कुरडयाचं चीक हटतो त्याच पद्धतीने हे चमच्याने आपल्याला हटून घ्यायचं आहे व्यवस्थित. कारण या पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते बघा. आता मी अर्ध पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान हे याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. त्यानंतर उर्वरित पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे. बघा हे जे साबुदाण्याचं आपण पापड बनवणार आहोत याचं जे मिश्रण आहे हे याला शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, परंतु ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये साबुदाणा जो पाण्यामध्ये शिजवताना घेण्याची जी काळजी आहे तो फार काळजीपूर्वक साबुदाणा याच्यामध्ये आपल्याला असा हटावा लागतो, त्यामुळे याच्यामध्ये गाठी नाही होत. आता थोड्या प्रमाणामध्ये हे पीठ याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता जो आपण बटाटा उकडून स्मॅश करून घेतला होता तो याच्यामध्ये सोडायचा आहे आणि परत दोन्हीला सुद्धा छान चमच्या साहाय्याने 5 ते 6 मिनिट छान आपल्याला याच्यामध्ये आटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ज्याही काही गुठळ्या झाल्या असतील त्या सर्व आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे. आता फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिट हे मिश्रण छान कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर हे शिजवत असताना सुद्धा आपल्याला याला चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आहे आणि बुडाला सुद्धा छान बुडातून त्याला घोटून घ्यायचं आहे, कारण साबुदाणा पातेल्याच्या बुडाला चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे हे जे मिश्रण आहे जोपर्यंत गॅसवरती आहे तोपर्यंत सतत त्याला चमच्याच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे. बघा बऱ्यापैकी आपल्या पूर्ण गुठळ्या आता फुटलेल्या आहे आणि साबुदाणासुद्धा शिजत आलेला आहे, घट्ट झालेलं आहे मिश्रण. आता हे छान शिजलेलं आहे. बघा 5 ते 7 मिनिटातच शिजतं हे मिश्रण. तुम्ही याचं पापड कसा बनवायचा हे एका प्लेटमध्ये मी तुम्हाला टाकून दाखवते. बघा फक्त असं चम्मच घेऊन फक्त हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला एखाद्या कापडावरती उन्हामध्ये वाळू घालायचे आहेत. आता फक्त मी उदाहरणासाठी प्लेटवरती तुम्हाला हे टाकून दाखवलेलं आहे. बघा याच पद्धतीने फक्त आपल्याला उन्हामध्ये आणि कापडावरती हे पापड बनवून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने मी इथे एका कापडावरती चम्मचच्या साहाय्याने हा पापड पूर्ण बनवून घेणार आहे. बघा एकदम सोपी पद्धत आहे बनवण्यासाठी, काहीही कष्ट करण्याची गरज नाही आहे. चम्मचच्या साहाय्याने थोडंसं असं याला पसरवून घ्यायचं आहे. बनवण्यासाठी खूप फास्ट आहेत हे पापड. तुम्हाला जेवढे जाड किंवा जेवढे पातळ हवे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने बघा सर्व पापड मी इथे
ह्या टेबलवरती बनवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे उन्हामध्ये मी याला सुकून घेणार आहे। 2 दिवसामध्ये कडक उन्हामध्ये पूर्ण हे पापड आपले खूप छान सुकतात आणि दुपारपर्यंत सुकवल्यानंतर आपण याची दुसरी साईड पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनी ते पूर्ण वाळवून घ्यायचे आहेत। दिवसभर जर एकाच साईडने आपण ते वाळू दिले तर पूर्ण खालच्या कापडाला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे अर्धे दुपारपर्यंत वाळल्यानंतर पलटून घ्यायचे। 2 दिवसात कडकडीत आपले पापड हे वाळून तयार होतात तळण्यासाठी। बघू शकता आता ह्या कढईमध्ये तेल तापवून घेते मी आणि हे पापड तुम्हाला तळून दाखवते। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये हे पापड आपले बघू शकता एकदम फास्ट फुलतात सुद्धा आणि छान असे तळून तयार होतात। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या उन्हाळ्यातील वाळवणाच्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटत राहूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत थँक्यू।